नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही किचन टिप्स बघणार आहेत. उपयोगी अशा किचन टिप. आता हे मिक्सरचं छोटं भांडं आहे. आता ही आपली पहिली टिप आहे. आता ही या भांड्यामध्ये आपण हे भांडं आपण रोज वापरतो आणि त्यामुळे त्याचं ब्लेड जे आहे वरती, त्याच्या ब्लेडच्या वर साईडने आपल्याला ते काळं होतं. तर हे आपण किती घासलं तरी ते निघत नाही. मग काय करायचं, यामध्ये थोडीशी कोलगेट टाकायची आहे आणि कोलगेट टाकल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकूया आपण. 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि नंतर आपल्याला हे आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे बघा. आता हे अर्धा लिंबू मी यामध्ये पिळलेला आहे आणि ब्लेड बुडेल एवढं आपल्याला आता यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आता याला झाकण लावून आपल्याला मिक्सरला 2 मिनटं याला गरका द्यायचा आहे. 2-3 वेळा गरका देऊया आणि बघा आता गरका देऊन झाल्यानंतर हे मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेलं आहे. तर बघा या भांड्याचं जे ब्लेडच्या साईडने काळं होतं ते सर्व काळं अगदी निघून गेलेलं आहे आणि ब्लेड स्वच्छ झालेलं आहे. आता आपली दुसरी टीप आहे. आता दुसरी टीप आहे, तर आता या ठिकाणी मी शॅम्पू दाखवलेला आहे. आता आपल्याला थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे. आता हा जो कपडा आहे हा मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे. आता आपल्या साड्यांमध्ये भरपूर ब्लाऊज पीस निघतात, आपण त्याचे ब्लाऊज शिवत नाही. मग त्याच्यातलाच हा कपडा, त्यांनी जर आपण ही गॅसची शेगडी जर क्लीन केली तर गॅसच्या शेगडीची जी शाईन आहे ती परत येते. तर बघा आता या गॅसच्या शेगडीची शाईन गेलेली आहे आणि आता आपण जसं शॅम्पूने जर क्लीन केलं तर अगदी गॅसची शेगडी जशी नवीन आणली अशा पद्धतीने ही शेगडी क्लीन होते. आणि ब्लाऊजच्या पीसनीच सहसा ही शेगडी थोडासा शॅम्पू टाकून आपण रोज क्लीन करायची बघा. अगदी थोडासा शॅम्पू घेतलेला आहे आणि आता हे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित सर्व शेगडीला आपण ती लावून घेऊया. अगदी शॅम्पूने ती गॅसची शेगडी अगदी चमकायला लागते आणि नेहमी कोणतीही गॅसची शेगडी क्लीन करताना ब्लाऊज पीसचा कपडाच वापरायचा. समजा ब्लाऊज पीस असेल, साडी असेल, त्याचा असा क्रशसारखा कपडा असला तर अगदी क्लीन असे हे आपली शेगडी निघते आणि त्याला शाईन जशीची तशी परत येते. बघा आता हा ब्लाऊज पीसचा आपल्याला अशा पद्धतीने यूज होतो आणि ब्लाऊज पीसही वाया जात नाही बघा. आता तुम्हाला दाखवते, आता ही मी पाण्याने तुम्हाला स्वच्छ पुसून दाखवते. आता आपण ह्याला शॅम्पूने चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित. बघा आता हे मी पुसून घेतलेलं आहे अगदी आणि अगदी ही गॅसची शेगडी चमकायला लागलेली आहे बघा. आता गेलेली शाईन त्याची परत येते बघा. अशा पद्धतीने जर आपण हे शॅम्पूने क्लीन केलं तर अगदी शेगडी ही छान अशी चमकायला लागते गॅसची शेगडी. तुम्ही नक्की करून बघा. आणि आता आपण बेसिनचं पण बघूया. आता हे आपलं बेसिन आपण रोज घासतो पण मग त्याची पण शाईन जाते. तर मग काय करायचं, बेसिन क्लीन करताना यामध्ये मी थोडासा शॅम्पू टाकून घेतलेला आहे बघा. आणि आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकणार आहोत आणि थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे 1 चमचाभर. आणि आता हे सर्व आपण स्क्रबरनी व्यवस्थित सर्व बेसिनला लावून घेऊया बघा. आता थोडंसं त्यामध्ये पाणी टाकू. आता स्क्रबर घेतलेला आहे मी आणि आपल्याला असे साबणाच्या डब्यामध्ये हे जे स्क्रबर येतात तर त्याचा असा यूज करायचा, कारण त्याने भांडे काही घासता येत नाही. मग अशा पद्धतीने आपण बेसिन, किचन ओटा यासाठी हे स्क्रबर वापरायचे बघा. या स्क्रबरनी बेसिन अगदी छान निघते बघा. आता हे आपण व्यवस्थित आता त्या स्क्रबरनी ते सर्व शॅम्पू आणि सोडा ते व्यवस्थित लावून घेऊया. आणि तर बघा आता तुम्हाला दिसतं त्याची शाईन आपल्याला परत आल्यासारखी दिसते बघा. तर अशा पद्धतीने आपण हे आठवड्यातून एकदा हे
शॅम्पूनी आणि सोड्याने घासायचं. आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या बेसिनचे जे पाईपमध्ये काही अटकलेलं असेल तर ते सुद्धा या मिठाच्या पाण्याने अगदी क्लीन होऊन जाते बघा. आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर बघा एकदम स्वच्छ असं हे बेसिन, अगदी चकचकीत बेसिन आपलं निघतं. आपण रोज तर साबणाने क्लीन करतोच, पण आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने आपण ते क्लीन करायचं आहे. बघा. आणि आपण अशा शॅम्पूच्या पुड्या आणून ठेवू शकतो की जेणेकरून एक पुडी आपण बेसिनला आणि एक शेगडीलाही एक पुडी भरपूर होते. कोणताही साधा शॅम्पू आणला तरी तो चालून जातो ओट्यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप कशा वाटल्या? तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघा आता बेसिनची शाईन अगदी परत आलेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.